नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे डिस्कस करणार आहोत AMVIRTO प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर्स. प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर मध्येही आपण डिस्कस करणार आहोत 2011, 2005 अँड 2003 चे क्वेश्चन पेपर्स. आणि हे जे काही क्वेश्चन पेपर्स आहेत त्यामध्ये आपण स्पेसिफिकली बायोलॉजीचं सेक्शन इथे डिस्कस करणार आहोत. आता बघूयात सर्वप्रथम 2011 चा क्वेश्चन. 2011 च्या क्वेश्चन पेपर मध्ये क्वेश्चन नंबर 24 विचारला गेलाय. खालीलपैकी असत्य विधान कोणते आहे? विचारले लायझोझोम फक्त प्राण्यांच्या पेशीतच असतात. बेडकाच्या पिल्ल्याचे टेडपोल बेडकात रूपांतर होत असताना त्याच्या शेपुटाचे पचन लायझोझोमद्वारे केले जाते. लायझोझोम ही पेशीची मल निस्सरण संस्था आहे आणि लायझोझोम हे पेशीत असलेल्या कार्बोहायड्रेट्स व भेद यांचे ऑक्सिशोषण करतात. तर यामध्ये असत्य विधान जे आहे ते असत्य विधान आहे ऑप्शन नंबर 4. आता प्राण्यांच्याच पेशीमध्ये आढळतात म्हणजे आपल्याला माहिती आहे की कुठलाही प्राणी घ्या किंवा कुठलीही लिव्हिंग वस्तू तुम्ही घ्या, ती सगळी कशापासून बनलेली? सेल पासून बनलेली आहे. आता ही जर सेल आहे तर ह्या सेल मध्ये एक छोटासा ऑर्गॅनेली आहे आणि ह्याच ऑर्गॅनेलीला आपण काय म्हणतो? लायझोझोम. त्या सेल मध्ये प्रेझेंट आहे. बरोबर. लायझोझोम फक्त प्राण्यांच्याच पेशीत असतात. बेडकाच्या पिल्ल्याचे टेडपोल मध्ये रूपांतर होत असताना म्हणजे आता बेडूक हा काय छोट्या लार्वल स्टेज मध्ये आहे, मग ते जेव्हा अडल्ट मध्ये कन्वर्ट होत असतो म्हणजे अडल्ट मध्ये फॉर्म होत असतो किंवा त्याचे रूपांतर होत असतं तेव्हा त्या शेपुटाचे पचन लायझोझोम द्वारे केले जाते. त्यानंतर ऑप्शन नंबर 3 आहे लायझोझोम ही पेशीची मल निस्सरण संस्था आहे. यामध्ये काय होतं? ही सेल आहे, सेलमध्ये पण काही वेस्ट मटेरियल असतं. हे सर्व वेस्ट मटेरियल स्टोअर कुठे करून ठेवतात? तर लायझोझोम मध्ये स्टोअर करून ठेवतात. त्यानंतर आहे लायझोझोम हे पेशीत असलेल्या कार्बोहायड्रेट्स व भेद यांचे ऑक्सिशोषण करतात आणि आपण म्हटलो की हे विधान जे आहे ते असत्य आहे. मग जर कार्बोहायड्रेट लायझोझोमच्या पेशीत ऑक्सिडेशन करत नाही तर मग कार्बोहायड्रेट्सचं एक्झॅक्टली ऑक्सिडेशन कुठे होतं? आता कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय? कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन, त्याला आपण काय म्हणतो? कार्बोहायड्रेट्स. आता ह्या कार्बोहायड्रेट्सचं ऑक्सिडेशन कुठे होतं? तर आपण म्हणतो की हा कार्बोहायड्रेट्सचं ऑक्सिडेशन जे आहे ते सायटोप्लाझम मध्ये होतं. सायटोप्लाझम म्हणजे जर ही सेल कन्सिडर केली, हा सेल मधला आपण काय कन्सिडर केला? हा लायझोझोम कन्सिडर केला. तर सेल मध्ये हे जेवढं काही एन्व्हायरमेंट आहे, आतलं हे जे काही एन्व्हायरमेंट आहे त्याला सगळ्याला आपण काय म्हणतो? सायटोप्लाझम. म्हणजेच लायझोझोम मध्ये कार्बोहायड्रेट्सचं ऑक्सिडेशन होत नाहीये. त्यानंतर भेद यांचे ऑक्सिशोषण करतात. आता भेद म्हणजे ज्याला आपण म्हणतो फॅटी ऍसिड. फॅटी ऍसिडची चेन एकतर शॉर्ट असू शकते, छोटी किंवा लेंथने कमी असू शकते किंवा लेंथने लॉंग असू शकते. आता जर फॅटी ऍसिडची चेन जर शॉर्ट आहे तर त्याचं ऑक्सिशोषण किंवा ज्याचा आपण म्हणतो इंग्लिशमध्ये त्याला ऑक्सिडेशन, तर त्याचं ऑक्सिडेशन कुठे होतं? तर आपल्या सेलमध्ये आणखी एक ऑर्गॅनेली आहे ज्याला आपण म्हणतो पॅरॉक्सिझोम. ह्या पॅरॉक्सिझोमचं फक्त तेच काम असतं की तो फॅटी ऍसिडचं ऑक्सिडेशन करतात. आता आपण म्हटलं की लॉंगर चेन पण आहे. जर फॅटी ऍसिडची लॉंग चेन असेल तर हा जो लॉंग चेन वाला फॅटी ऍसिड आहे त्याचं ऑक्सिडेशन जे आहे ते कुठे होणार आहे? तर ते होणार आहे मायटोकॉन्ड्रियामध्ये. आता मायटोकॉन्ड्रिया, पॅरॉक्सिझोम आणि हा लायझोझोम हे सगळे कुठे प्रेझेंट आहे? तर सेलमध्ये. आणि सेलमध्ये कुठे प्रेझेंट आहे? तर सेलच्या सायटोप्लाझम मध्ये. म्हणजे जर ही सेल कन्सिडर केली, हा इथे लायझोझोम झाला, हा इथे मायटोकॉन्ड्रिया झाला आणि हा इथे पॅरॉक्सिझोम झाला. त्यामुळे लायझोझोम हे पेशीत असलेल्या कार्बोहायड्रेट्स व भेद यांचे ऑक्सिशोषण करत नाही, तर कार्बोहायड्रेटचं ऑक्सिशोषण जे आहे ते सायटोप्लाझम मध्ये होतं आणि भेद यांचं ऑक्सिशोषण जे आहे ते पॅरॉक्सिझोम आणि मायटोकॉन्ड्रिया मध्ये होतं. त्यानंतर बघूयात क्वेश्चन नंबर 25. आता क्वेश्चन नंबर 25 विचारलाय डॅश डॅश ही पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे आहेत. ऑप्शन आहे ए, बी व के, ए व सी, ए, बी व डी, बी व सी. ऑप्शन नंबर 4 बी व सी हा जो ऑप्शन आहे तो करेक्ट आहे, कारण की बी आणि सी ही पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे आहे. आता आपल्याला माहिती आहे बी व सी जीवनसत्वेबद्दल आणखी डिटेलमध्ये बघायचं झालं तर बी हा जो जीवनसत्व आहे तो खूप साऱ्या भाजीपाल्यांमध्ये प्रेझेंट आहे. हिरव्या पालेभाज्यामध्ये बी जीवनसत्व आहे.
सी जीवनसत्व जर तुम्ही म्हटले तर सी जीवनसत्व कशामध्ये प्रेझेंट आहे, तर संत्रे ज्याला आपण ऑरेंज, त्यानंतर लेमन, ह्या सगळ्यांमध्ये सी जीवनसत्व प्रेझेंट आहे. बी जीवनसत्व जे आहे जर त्याची कमतरता झाली शरीरामध्ये तर काय होणार आहे, तर बी जीवनसत्वाची जर कमतरता झाली तर बेरी हा रोग होतो. सी जीवनसत्वाची जर कमतरता झाली बॉडीमध्ये तर काय होणार आहे, स्कर्वी होणार आहे. स्कर्वी म्हणजे काय, की ह्यामध्ये पूर्ण ओठ फाटतात, रक्त येणार आहे, तर त्याला आपण म्हणतो स्कर्वी. त्यानंतर नुसतंच स्कर्वी न होता याच्यामध्ये काय होणार आहे, बोनवरती इफेक्ट करणार आहे. बोन डेन्सिटी जी आहे ती कमी होणार आहे, बोन्स वीक होणार आहे. तर हे सगळे जे आहे ते बी व सी बद्दल झालं. त्यानंतर बघूयात क्वेश्चन नंबर 26. क्वेश्चन नंबर 26 विचारलाय, मधुमेह विकारामध्ये डॅश डॅशचा वापर केला जातो. ऑप्शन आहे इंटरफेरॉन, इन्शुलिन, इरिथ्रोपॉयटिन अँड सोमॅटोस्टॅटिन. याचा करेक्ट ऑप्शन आहे इन्शुलिन. आता सर्वप्रथम बघूयात मधुमेह म्हणजे काय, ज्याला आपण म्हणतो डायबिटीज. आता हा जो डायबिटीज आहे तो का होतो, किंवा डायबिटीज म्हणजे काय, तर डायबिटीज म्हणजे ब्लड मध्ये जी ग्लुकोजची मात्रा आहे ती जेव्हा जास्त होते किंवा ही जी मात्रा आहे ती मेंटेन होत नाही किंवा जास्त होते ब्लड मध्ये, तेव्हा काय होतं, तर तेव्हा डायबिटीज होतं. किंवा त्या परिस्थितीला किंवा त्या सिच्युएशनला आपण म्हणतो की त्या पर्सनला काय झालं, डायबिटीज झाला. आता ब्लड आणि ग्लुकोज किंवा ब्लड मध्ये जी ग्लुकोजची मात्रा आहे ही कोण मेंटेन करणार आहे, तर ब्लड मध्ये ग्लुकोजची जी मात्रा आहे किंवा ब्लड ग्लुकोज आपण साध्या भाषेत म्हणू शकतो ब्लड ग्लुकोज लेवल जी आहे ती कोण कंट्रोल करतं आपल्या बॉडीमध्ये, तर आपल्या बॉडीमध्ये एक इन्शुलिन नावाचा हॉर्मोन आहे आणि हा इन्शुलिन नावाचा हॉर्मोन जो आहे तो ब्लड मध्ये ग्लुकोजची मात्रा ठरवत असतो किंवा त्याची लेवल मेंटेन करत असतो. आता डायबिटीज झाल्याच्या नंतर काय होणार आहे, तर इन्शुलिनचं फंक्शन किंवा इन्शुलिनचं सिक्रेशन कमी होणार आहे. इन्शुलिन हा हॉर्मोन कमी सिक्रेट झाला तर तो ब्लडमध्ये ग्लुकोजची मात्रा किंवा ब्लडमध्ये ग्लुकोजची लेवल मेंटेन करू शकणार नाही आणि त्यामुळे त्या पर्सनला काय होणार आहे, डायबिटीज होणार आहे. म्हणजेच मधुमेह विकारामध्ये कशाचा वापर केला जातो, तर इन्शुलिनचा. मग हे इन्शुलिन जे आहे ते आर्टिफिशियली बाहेरून बनवलेलं इन्शुलिन जे आहे ते त्या पर्सन मध्ये, जो डायबेटिक पर्सन आहे त्या पर्सनला दिलं जातं. यानंतर आपण डिस्कस करूयात प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर 2005. क्वेश्चन नंबर 20 बघूयात. रॉयल जेली हा पदार्थ कोणता कीटक तयार करतो, मधमाशी, घरमाशी, भुंगा, फुलपाखरू. याचा करेक्ट ऑप्शन आहे मधमाशी. आता ही जी मधमाशी आहे ज्याला आपण हनी बी म्हणतो, ही जी हनी बी आहे ती काय प्रोड्यूस करते, तर रॉयल जेली प्रोड्यूस करते. आता रॉयल जेली बद्दल डिटेल मध्ये बघायचं झालं तर रॉयल जेली जी आहे मधमाशीमध्ये ही एक नर्स बी नावाची एक मधमाशी आहे. ही जी नर्स बी आहे तर ही काय करते, ह्या रॉयल जेली नावाचा पदार्थ सिक्रेट करते. आता ही रॉयल जेली का सिक्रेट करतात, कारण की ह्या रॉयल जेलीमध्ये मॅक्सिमम न्यूट्रिशन्स प्रेझेंट असतात. आता न्यूट्रिशन बद्दलच बघायचं झालं तर ह्याच्यामध्ये रॉयल जेली जे आहे त्याच्यामध्ये 70% to 80% आपण म्हणू शकतो वॉटर आहे. त्यानंतर 12 to 15% जे आहे ते प्रोटीन प्रेझेंट आहे. त्यानंतर 10 to 16% जे आहे ते शुगर्स प्रेझेंट आहे. 3 to 6% फॅट्स प्रेझेंट आहे. 2 to 3% विटॅमिन्स, साल्ट्स अँड अमायनो ॲसिड्स हे सगळे प्रेझेंट आहे. त्यामुळे ह्याचं जे ऑप्शन आहे ते मधमाशी आहे, कारण की मधमाशीमध्ये ही नर्स बी काय करते, रॉयल जेली सिक्रेट करते. रॉयल जी सिक्रेट केल्यामुळे ही जी रॉयल जेली आहे त्याच्यामध्ये मॅक्झिमम न्यूट्रिशन आहे आणि ह्या न्यूट्रिशन जे आहे ते त्यांच्या छोट्या छोट्या ज्या लार्वीज आहेत त्यांना फीड करण्यासाठी उपयोगात आणतात. त्यानंतर बघूयात क्वेश्चन नंबर 21. विचारले, प्रकाश वर्ष हे डॅश डॅश मोजण्याचे एकक आहे. ऑप्शन आहे खगोलीय अंतर, वेळ, प्रकाशाची तीव्रता आणि वरीलपैकी एकही नाही.
तर प्रकाश वर्ष हे जे आहे ते डिस्टन्स मोजण्यासाठी वापरतात. तर डिस्टन्स मोजण्यासाठी वापरतात, म्हणजे डिस्टन्स म्हणजे अंतर, आणि याचं करेक्ट आन्सर जे आहे ते खगोलीय अंतर किंवा आपण म्हणू शकतो ॲस्ट्रॉनॉमिकल डिस्टन्स. म्हणजेच की डिस्टन्स दॅट लाईट कॅन ट्रॅव्हल इन 1 year, म्हणजे एका वर्षामध्ये लाईट किती ट्रॅव्हल करतो. तर हे जे ट्रॅव्हल आहे किंवा हे जे डिस्टन्स आहे तर हे कशामध्ये आपण मेजर करतो, तर प्रकाश वर्ष हे त्याचं एकक आहे, म्हणून याचं करेक्ट आन्सर आहे खगोलीय अंतर. त्यानंतर बघूयात क्वेश्चन नंबर 22. रातांधळेपणा हा डॅश डॅश जीवनसत्वाच्या अभावामुळे येतो. अ जीवनसत्व, ड जीवनसत्व, के जीवनसत्व आणि ब जीवनसत्व. यामध्ये ऑप्शन आहे अ जीवनसत्व. आता डी विटॅमिनच्या कमतरतेमुळे काय होणार आहे, तर ह्याच्यामध्ये काय होणार आहे, लॉस ऑफ बोन डेन्सिटी. म्हणजे जेवढे काही आपल्या शरीरामध्ये बोन्स आहेत किंवा जेवढी काही हाडं आहेत ते ठिसूळ होतात आणि त्याला आपण म्हणतो लॉस ऑफ बोन डेन्सिटी. त्यानंतर बघूयात की के जीवनसत्वाच्या डेफिशियन्सीमुळे काय होणार आहे, तर के विटॅमिन आहे, के विटॅमिनची कमतरता झाली किंवा त्याचा अभाव झाला. के विटॅमिनचा अभाव झाला तर काय होणार आहे, ब्लिडिंग प्रॉब्लेम होणार आहे. ब्लिडिंग प्रॉब्लेम होणार आहे म्हणजे नक्की काय होणार आहे, तर ब्लड कोॲग्युलेशन जे होत असतं, म्हणजे आपल्याला एखादी जखम झाली तर थोड्या वेळाने काय होतं, तर ते रक्त थांबतं, आपोआप थांबणार आहे, तर त्याला आपण म्हणतो ब्लड कोॲग्युलेशन. तर के विटॅमिनची जर कमतरता असेल तर तिथे ब्लड कोॲग्युलेशन किंवा ब्लड क्लॉटिंग होणार नाहीये. त्यानंतर आपण बघूया ब जीवनसत्व किंवा विटॅमिन बी, आणि विटॅमिन बीच्या अभावामुळे किंवा कमतरतेमुळे काय होणार आहे, तर बेरी नावाचा हा एक रोग होणार आहे, तो आहे ब च्या कमतरतेमुळे. त्यानंतर आपण डिस्कस प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर 2003 मध्ये क्वेश्चन विचारलाय, एका सजीवाला लाभ मिळत असेल व दुसऱ्या सजीवाची हानी होत असेल तर अशा सहयोगी जीवन पद्धतीस डॅश डॅश म्हणतात. सहजीवन, परजीवन, मृतोपजीवन व सहभोजन. आणि ह्याचं करेक्ट ऑप्शन आहे परजीवन, ज्याला आपण पॅरासिटिझम म्हणतो. आता इथे काय आहे, एका सजीवाला काय होतंय, लाभ मिळतोय, आणि एका सजीवाला म्हणजे दुसऱ्या सजीवाची काय होते, हानी होते, त्यालाच आपण काय म्हणतो, पॅरासिटिझम. पॅरासिटिझम म्हणजेच काय, तर पॅरासिटिझम म्हणजे दुसऱ्यांवरती जगणे, त्याला आपण म्हणतो पॅरासिटिझम. आता ह्याच्यामध्ये बघूयात की सहजीवन म्हणजे काय. सहजीवन म्हणजे काय, ज्याला आपण सिम्बायोसिस म्हणतो. सिम्बायोसिस म्हणजे ह्या टर्म मध्ये जर आपण बघायला गेलं तर सिम्बायोसिस मध्ये काय आहे, तर सिम्बायोसिस मध्ये लॉसही होऊ शकतो किंवा बेनिफिटही होऊ शकतो, किंवा आपण म्हणू शकतो एकाला लाभही मिळू शकतो, एकाची हानी होऊ शकते. एखादा लाभ मिळू शकतो पण हानी नाही होऊ शकत, किंवा दोघांनाही लाभ होऊ शकतो. तर सिम्बायोसिस हा जो फेनॉमेनॉन आहे त्याच्या अंडर जे आहेत तर त्या 3 टर्म्स आपण इथे बघणार आहोत. तर एक टर्म आहे ज्याला आपण म्हणतो कॅमेन्सॅलिझम, ज्याला सहभोजनही म्हणतात. त्यानंतर दुसरी एक टर्मिनॉलॉजी आहे ज्याला आपण म्युच्युअलिझम म्हणतो, आणि तिसरी जी आहे ज्याला आपण पॅरासाइटिझम किंवा परजीवन म्हणतो. आता कमेन्सॅलिझम बघायला गेलं तर कमेन्सॅलिझम मध्ये काय होतंय की एकाला काय होतंय, लाभ होतोय, लाभ झाला तर दुसऱ्याला हानी होत नाही आणि लाभही होत नाहीये. त्यानंतर दुसरा एक ऑप्शन बघायचं झालं, त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे सिम्बायोसिसचा, ज्याला आपण म्युच्युअलिझम म्हणतो. म्युच्युअलिझम मध्ये काय होतं की दोघंही सोबतच राहत आहेत, दोघांनाही एकमेकांचा बेनिफिट आहे, दोघंही एकमेकांशिवाय जगू शकत नाही, म्हणजे दोघांनाही, एका सजीवाला लाभ मिळत असेल तर दुसऱ्यालाही लाभ मिळतोय. त्यानंतर पॅरासिटिझम जे आपण बघितलं, एकाला लाभ मिळतो आणि दुसऱ्याची हानी होते, त्याला आपण परजीवन म्हणतोय. त्यानंतर इथे आणखी एक ऑप्शन दिलेला आहे सॅप्रोफायटिझम किंवा मृतोपजीवन. आता मृतोपजीवन म्हणजे काय, या टर्म मधूनच समजतं की जेवढं काही डेड मॅटर आहे, डेड मॅटर म्हणजे जो काही कचरा आहे, जो काही वेस्ट मटेरियल आहे, किंवा जेवढं काही डेड अँड डिके मॅटर आहे, तर ह्यावरती जगणारे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात. तर हा जो त्यांचा फिनॉमिनॉन आहे किंवा ही जी त्यांची पद्धत आहे त्याला आपण म्हणतो मृतोपजीवन. म्हणजे हे प्राणी किंवा हे जे आहेत, हे मेलेले जेवढे काही मृत झालेले पानं असतील झाडांची, मृत झालेल्या काही पेशी असतील, त्या सगळ्यांवरती हे जगतात,
म्हणजेच याला आपण म्हणतो मृतोपजीवन. त्यानंतर बघूयात क्वेश्चन नंबर 69. क्वेश्चन नंबर 69 विचारले, जमिनीलगत पातळीवर CO2 चे वातावरणातील प्रमाण रात्रीपेक्षा दिवसा डॅश डॅश असते. ऑप्शन आहे जास्त, कमी, समान, निश्चित सांगता येणार नाही. ऑप्शन नंबर 2 कमी. आता ह्याचे कमी का असणार आहे, तर आपल्याला एक प्रोसेस माहिती आहे, फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस म्हणजे काय की फोटोसिंथेसिस अशी प्रक्रिया आहे की ज्यापासून झाडं काय करणार आहेत, सनपासून सनलाईट घेणार आहे, त्यानंतर हवेमधून किंवा ॲटमॉस्फिअर मधून CO2 घेणार आहे, सनलाईट घेणार आहे आणि त्यांचे जे मुळं आहेत झाडांचे तिथून काय घेणार आहे, वॉटर घेणार आहे आणि काय तयार करणार आहे, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. आपण म्हणतो त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, फोटोसिंथेसिस. आता फोटोसिंथेसिस कधी होणार आहे, जेव्हा सनलाईट प्रेझेंट आहे. सनलाईट कधी प्रेझेंट आहे, तर दिवसा प्रेझेंट आहे. सूर्यप्रकाश दिवसाच प्रेझेंट आहे. दिवसा प्रेझेंट आहे तर ते काय करणार आहे, दिवसाच फोटोसिंथेसिस करणार आहे. फोटोसिंथेसिससाठी त्यांना लागतो CO2. म्हणजेच मॅक्झिमम CO2 चं कन्झप्शन जे आहेत ते प्लांट्स करतात. म्हणजेच त्यांनी काय विचारले, दिवसा विचारले. दिवसा काय होणार आहे, फोटोसिंथेसिस जास्त म्हणजेच CO2 कमी. जर त्यांनी ऑप्शन विचारला असतं की रात्री कसे असते, तर रात्री काय झालं असतं, प्लांट्स काय करतात, रेस्पिरेशन करतात. आता रेस्पिरेशन मध्ये काय होणार आहे, तर ऑक्सिजन कंझ्युम होणार आहे आणि काय होणार आहे, CO2 रिलीज होणार आहे ॲटमॉस्फिअर मध्ये. म्हणजे CO2चं ॲटमॉस्फिअर मध्ये CO2 जास्त असणार आहे. त्यामुळे ऑप्शन आहे जमिनीलगतच्या पातळीवर CO2 चे वातावरणातील प्रमाण रात्रीपेक्षा दिवसा विचारले, दिवसा काय असणार आहे, कमी असणार आहे किंवा कमी असते. त्यानंतर विचारले, महाराष्ट्र जैवतंत्रज्ञान दिवस डॅश डॅश रोजी पाळण्यात येतो. 28 फेब्रुवारी, 5 जून, 14 नोव्हेंबर आणि 11 जुलै. याचा करेक्ट ऑप्शन आहे 14 नोव्हेंबर. थँक्यू.